हॅलो, मी निष्ठा. माझी आई आज बनवणार आहे रसमलाई केक. मोनिका तुपे होम बेकर्समध्ये स्वागत आहे. आपण रसमलाई केकसाठी लागणारं साहित्य बघूया. ड्रायफ्रूट्स त्यासोबत मी रोज पेटल्स, रसमलाई क्रश, रसमलाईचं ओरिजिनल रसमलाई आपण क्रश करून घेतली आहे, क्रीम बीट करून घेतली आहे. हे एक मी प्रिंटआउट काढून घेतली आहे. आणि आता मी बेस 3 लेअर करून बेसवर क्रीम लावून त्यामध्ये रसमलाई क्रश ॲड केला आहे. त्यानंतर त्यामध्ये काजू बदाम पिस्ता हे क्रश करून घेतले, ते टाकून नंतर त्यावर रोज पेटल्स असं लेअरिंग करून घेतलं आहे. अशा प्रकारे मी 3 लेअर करून क्रीम लावून क्रमकोट करून घेतलं आहे पूर्ण केकला. त्यासाठी आपण 300 ग्राम प्रीमिक्स आणि 300 ग्राम क्रीम असं प्रमाणात मी फेटून घेतलं होतं. त्यामध्ये 250 ग्राम आपण रसमलाई वापरली आहे टोटल. आणि बाकी ड्रायफ्रूट्स आणि रसमलाई क्रश याचं वजन मिळून आपला केक 1 किलोचा जवळजवळ 1100 ते 1200 ग्रॅम भरतो. ड्रायफ्रूट्स, रोज पेटल्स आणि त्यासोबतच रसमलाई ही अशी पीस करून त्यामध्ये टाकून घेतली आहे. अशा प्रकारे 3 लेअर करून घेतले आहेत. आणि रसमलाई क्रशचं मी स्पंजचं सोकिंग हे रसमलाईच्या दुधानेच करते, त्यामुळे केकला अशी रसमलाईची एकदम ओरिजिनल टेस्ट येते. तुम्ही बघू शकता, सोकिंगसाठी मी रसमलाईचं दूधच वापरते. ते आपल्याला रसमलाईसोबतच मिळून जातं, त्यामुळे वेगळं सोकिंगसाठी सिरप बनवण्याची गरज लागत नाही. पूर्णपणे क्रीममध्ये ही क्रश आणि थोडं इसेन्स मिक्स करून क्रमकोट करून घेतलं आहे पूर्णपणे. तुम्ही बघू शकता आपल्या केकला खूप छान हाईट आले. त्यासाठी मी हायटेड 1 kgचा हायटेड जो टीन येतो त्याच्यामध्ये केक बेस हा आपला बेक केला होता. त्यानंतर मी क्रीममध्ये हलकासा 1 डॉट ब्ल्यू कलर आणि 2 डॉट ब्लॅक कलर असे मिक्स करून हा एक लाईट ब्ल्यू विथ ग्रे असं एक इफेक्टवाला कलर बनवून घेतला होता. ब्लूइश ग्रे असा त्याला इफेक्ट आला होता, त्यामुळे केकला खूप सुंदर लुक आला होता. शेवटी तुम्ही बघू शकता त्यावर टॉपर्स लावल्यानंतर कसं दिसतं केक. आज आपण कार थीमचा केक बनवत आहोत. एका 11 वर्षाच्या मुलाचा बड्डे होता. त्याला केकमध्ये तुम्ही कशी डिझाईन करा, पण मला त्यामध्ये कार हवी आहे असा त्याचा आग्रह होता. त्यामुळे तुम्ही पुढे बघा आपण कशी त्यामध्ये कारची थीम बनवली आहे. कलरच्या मुळे केकला तुम्ही बघू शकता कसा लुक आला आहे. थोड्याच प्रमाणात कलर मिक्स करून मी क्रीम लावून केकला व्यवस्थित फिनिशिंग करून घेतली आहे. त्या मुलाचं नाव मोहक होतं. ब्लॅक कलरच्या फॉन्डंट स्ट्रिपवर गोल्डन कलर फॉन्डंटमध्ये आपण नाव लिहून घेतलं आहे. तसे जी सुरुवातीला तुम्हाला प्रिंट दाखवली होती त्याच्या स्ट्रिप कट करून आपण पूर्ण सर्कलमध्ये लावून घेतल्यात. नंतर तुम्ही बघितलं असेल आपण रेड कलरची कार ही टूथपिकच्या साहाय्याने केकवर सेट करून घेतली आहे. त्यानंतर 2 फ्लॅग आपण तयार करून घेतले होते, तेही आपण केकवर लावून घेतले आहेत. हॅपी 11th बर्थडे असं मी ब्लॅक कलरच्या फॉन्डंटमध्ये कटरने कट करून त्यावर गोल्डन कलर करून नाव तयार केलं आहे. आणि मोहक नावही आपण त्याप्रमाणेच लिहून घेतलं आहे. आणि त्यानंतर 2 हे टॉपर लावून घेतले आहेत, जे गाडीच्या ब्रँडचे नावाचे होते. समोर छोटेसे 2 टॉपर लावले आहेत. बाकी आपण केकला तरी सिंपल लुक वाटत होता, त्यामुळे मग आम्हाला असं सुचलं की आपण त्यावर ब्लॅक कलर्सचे बॉल्स लावून घेऊया. वरच्या बाजूला थोड्याच प्रमाणात मी 2 ठिकाणीच फक्त बॉल्स टाकून घेतलेत, छोट्या मोठ्या साईजमध्ये. आणि मग साईडला पूर्ण प्लेन वाटत होतं, तर मग आम्हाला असं सुचलं की आपण डायमंड शेपमध्ये ब्लॅक कलरचे बीड्स लावून बघूया. तर मी कधी कोणती नवीन डिझाईन सुचली तर ती केकच्या मागच्या बाजूने आधी स्टार्ट करून बघते, कारण की जरी लुक बिघडला तरी तो समोर आपला केक व्यवस्थित दिसावा. आणि मग तुम्ही बघू शकता हळूहळू मी बॉल्स लावायला डायमंड शेपमध्ये सुरुवात केली आहे. पण नंतर हळूहळू बॉल्स लावल्यामुळे केकला तुम्ही बघू शकता खूप छान लुक आला आहे. आणि तो ग्रे कलर असल्यामुळे त्यावर ब्लॅक कलर्सचे मणी तर खूप छान दिसत होते. आणि हा आपल्या केकचा फायनल लुक आहे. नंतर थोडा लाईट इफेक्ट आला की केकचा लुक आपला कसा दिसतो तुम्ही बघू शकता. माझ्याकडे हायटेड बॉक्स नव्हता, त्यामुळे मी 2 1 kgचे बॉक्स फोल्ड करून त्यांना एकमेकांमध्ये टाकून तुम्ही बघू शकता कसा हायटेड बॉक्स तयार केला आहे. त्याला दोन्ही साईडने
पॅक करून आपण आधी चारी बाजूनी व्यवस्थित पॅक करून घेतला आहे. त्यानंतर जी साईडला गॅप राहते त्या गॅपला आपण एक तेवढ्या साईजचा बटर पेपर कट करून घ्यायचा आहे आणि तो लावून घ्यायचा आहे आणि मग त्याला आपण सेलो टेपने पॅक करू शकतो. आणि मग वरच्या बाजूने व्यवस्थित स्टॅपलरने स्टॅपल करून बाजूनेही मी स्टॅपलरने स्टॅपल करून घेतला आहे दोन्ही बाजूला. आणि बटर पेपर लावून असं सेलो टेपने त्याला व्यवस्थित पॅक करून घेतला आहे. तुम्हाला आजचा केक कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन डिझाईनसाठी आपल्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या पेजवर येणाऱ्या नवीन नवीन डिझाईन बघा आणि मला आजचा लूक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.